नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सर्वात मोठी बातमी आहे दहशतवादी तहव्वूर राणाची। अमेरिकेमधून प्रत्यार्पण झाल्यानंतर तहव्वूर राणाला दिल्लीमध्ये आणलंय आणि त्यामुळेच कसाबनंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी भारताच्या हाती लागलाय। मुंबईतल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामधला आणखी एका मास्टरमाइंडमुळे पाकिस्तान पुन्हा उघडा पडणार आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा अखेर अमेरिकेतून भारताच्या ताब्यात आलाय। स्पेशल विमानानं दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरताच राणाला राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी अर्थात NIAनं ताब्यात घेऊन अटक केली। राणाला NIAनं ताब्यात घेतल्यानंतर त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाईल। कोर्टात प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन हजर करून त्याची कोठडी मागितली जाईल। कोठडी मिळाल्यावर NIA तहव्वूर राणाकडून हल्ल्याच्या कटाची संपूर्ण माहिती घेईल। त्यानंतर चार्जशीट दाखल करून NIAच्या कोर्टात सुनावणी सुरू होईल। 64 वर्षीय तहव्वूर राणाला दिल्लीच्या तिहाड जेलमध्येच ठेवलं जाईल। हाय सिक्युरिटी बराकमध्ये तहव्वूर राणाला ठेवलं जाईल। सुरक्षेसंदर्भात सर्व तयारी आधीच तिहाडमध्ये झालेली आहे। तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर नक्कीच त्याच्या इंट्रोगेशन मधून वेगवेगळ्या बाबी आपल्या समोर येतील आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 26/11च्या मुंबई हल्ल्यासाठी जे जे जबाबदार होते त्यांना पुन्हा एकदा आपल्या ज्युडिशियल सिस्टम समोर आणण्यासाठी याची जबानी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। वेगवेगळे जे प्लेयर 26/11च्या हल्ल्याशी संबंधित होते त्यांना एक प्रकारे आपल्या न्याय व्यवस्थेसमोर आणण्यासाठी, त्यांच्यावर खटला भरण्यासाठी आणि एकूणच त्यांना जन्मठेपेची शिक्षा किंवा फासावर लटकवण्यासाठी हा पहिला टप्पा आहे आणि त्याच अनुषंगानं तहव्वूर राणाचं भारतामध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। तहव्वूर राणावर नेमके आरोप काय आहेत आणि 26/11च्या हल्ल्याशी त्याचं कनेक्शन काय आहे तेही पाहूयात। तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानचा आणि सध्या कॅनडाचा नागरिक आहे। कॅनडात स्थायिक होण्याआधी तो पाकिस्तानच्या आर्मीत डॉक्टर होता। राणावर मुंबई हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीला जागांच्या रेकीसाठी मदत केल्याचा आरोप आहे। डेव्हिड हेडलीनं अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला राणानं मुंबई हल्ल्यासाठी काय मदत केली ते सांगितलं। लष्कर-ए-तोयबाच्या सांगण्यावरून 2005 ते 2008च्या दरम्यान 5 वेळा हेडली मुंबईत आला होता। तहव्वूर राणा कॅनडासह जगभरात इमिग्रेशन कंपनी चालवतो। हेडलीनं त्याचा मित्र राणाला हल्ल्याचा प्लॅन सांगून इमिग्रेशन कंपनीचं ऑफिस मुंबईत टाकलं। राणाच्या ऑफिसचा वापर करून हेडलीनं मुंबईत हल्ल्यासाठी जागांची रेकी केली। राणा पत्नीसह ताज हॉटेलमध्येही थांबला होता। अमेरिकेच्या FBI ऑक्टोबर 2009 मध्ये हेडली आणि राणाला अटक केली। हेडलीनं अमेरिकेत आपल्या गुन्ह्यांची कबुली देत राणाविरुद्ध साक्ष दिली। राणाला डेन्मार्कमधल्या डॅनिश पेपरवरील हल्ला प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा झाली। शिक्षा पूर्णही झाली, मात्र मुंबई हल्ल्यात थेट सहभाग नसल्यानं अमेरिकन कोर्टानं निर्दोष सोडलं। पण भारतानं प्रत्यार्पणासाठी मागणी रेटून धरली आणि तिथल्या सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली। राणा हा पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे आणि त्याचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIS सोबतही संबंध आहेत। त्यामुळे आता तहव्वूर राणाला भारतात आणल्यानं पाकिस्तानचा हात डेडलीचे आका पाकिस्तानी आर्मीसह ISISचा बुरखा फाटणार आहे। जीवाची पर्वा न करता जवळजवळ AK-56 घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेला कसाब आणि 20-22 बुलेट जवळजवळ दादांच्या शरीरात घुसल्या तरीसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता दादांनी त्याला जिवंत पकडण्याचं काम केलं। पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम शहीद तुकाराम उंबळे यांनी केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हेडली, त्याचा प्रमुख साथीदार तहव्वूर राणा आज भारतामध्ये येतोय। तर न्यायालयीन प्रक्रिया ज्या काय असतील त्या लवकरात लवकर पूर्ण करून त्याला अगदी दर्दनाक म्हणजे भयानक अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे। तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी NIAच्या 2 अधिकाऱ्यांनी प्रत्यार्पणाची भूमिका बजावली। आशिष बत्रा आणि जया रॉय। आशिष बत्रा NIAचे महानिरीक्षक आहेत। बत्रा झारखंड कॅडरचे 1997च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। 2019 मध्ये गृह मंत्रालयानं 5 वर्षांसाठी प्रतिनियुक्ती केली। 2024 मध्ये पुन्हा प्रतिनियुक्ती 2 वर्षांनी वाढवली। दुसऱ्या अधिकारी आहेत जया रॉय। जया रॉय NIAच्या उपमहानिरीक्षक आहेत। जया रॉय सुद्धा झारखंड कॅडरच्या IPS अधिकारी आहेत।
2019 मध्ये रॉय यांना NIA मध्ये 4 वर्षांसाठी पोलीस अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्ती केलं होतं. आता राहिला प्रश्न डेव्हिड हेडलीचा. या हेडलीचा मुंबईच्या हल्ल्यात थेट हात आहे. मग त्याचं प्रत्यार्पण का नाही किंवा त्याला भारतात का आणलं जात नाही? तर डेव्हिड हेडलीचं भारतात प्रत्यार्पण झाल्याशिवाय 26/11 हल्ल्याचा खटला पूर्णच होऊ शकत नाही. मात्र हेडलीचं भारतात प्रत्यार्पण न होण्याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. हेडली अमेरिकेसाठी गुप्त माहिती तसंच पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांची माहितीचा खजिना आहे. हेडलीबाबत म्हटलं जातं की अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा FBI साठी डबल एजंट म्हणून काम करायचा. हेडली मुंबई आणि डेन्मार्कमधील न्यूजपेपरवरील हल्ल्यात सहभागी आहे. पण हेडलीची अमेरिकेच्या संस्थेसोबत एका सहकार्याची डील झालेली आहे असं बोललं जातं. त्यामुळे भारत आणि डेन्मार्कलाही प्रत्यार्पण केलं जाणार नाही आणि डीलमुळेच अमेरिकेत त्याला फाशी झाली नाही असं म्हटलं जातं. हेडलीचा मुंबई हल्ल्यातील हात आणि पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाशी असलेले कनेक्शन यामुळे अमेरिकेसाठी महत्त्वाचं आहे. जर हेडलीचं प्रत्यार्पण झालंच तर त्याला भारतात फाशी होईल. त्यामुळे अमेरिकेशी डील केल्याची चर्चा आहे. राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात. ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या. कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये. 26/11 मुंबई हल्ल्यात 166हून अधिक जणांचा जीव गेला तर 400हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत रक्तपात घडवलं, ज्यात कसाबला तुकाराम ओंबळेंनी जिवंत पकडलं आणि त्यानंतर कसाबला फाशीही झाली. आता तहूर राणा हाती लागलाय. तर पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे हात वर करत आमचा संबंध नसल्याचं म्हटलंय आणि राणानं त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं 20 वर्षांपासून नूतनीकरण केलं नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.